हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमची सकाळची सुरुवात बघा कशी झाली. इकडं राधा राधा नामजप चालू आहे आणि दादू ऐकू राहिला मस्त का ना. एकदम एकचित्ताना ऐकू राहिला तो. आणि माझी चालू इथं स्वयंपाकाची तयारी. तर आज मी बटाट्याची भाजी बनवते आणि इथं माझ्यासाठी चहा ठेवलाय. ओय उतू नको जाऊ नको 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 नको. उद्या गुढीपाडवा आहे म्हणजेच मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर आमच्या तिघींचा पण फुल साफसफाई मोड ऑन झालेला आहे. तर सगळं फर्निचर वगैरे क्लीन करायचं काम चालू आहे. एकदम तोंडाला बांधून वगैरे, कारण त्यांना धुळी शिंक आहे आता, त्यामुळं हो धुळीची ॲलर्जी. सो इकडे एकदम जोरदार काम चालू आहे. दादा पण तिकडं काम करू राहिले. आणि आत्यांनी पण ओटा धुतलाय. मी झाडू घेऊन फिरते म्हणजे झाडून घेते. आणि आता बरेच जण म्हणतात घरं पुसायचे, आमच्याकडं असंच म्हणतात. तर मी घरं पुसायचे म्हणले बाकीच्या म्हणतात तू फरशी पुसायचं का नाही म्हणे. येऊन जाते यार तोंडात, फरशी पुसायचं समजून घेत जा ना. तर मला पण फरशी पुसायची. आता मला बाहेर खेळण्यापेक्षा आहे ना झुळीत जास्त मजा येते. बाहेर आम्ही रडतो पण झुळीत इतका धिंगाणा घालितो को बस. हा ना दादू. आता पता की शांत बसला, कॅमेरा काढला लागतो सगळं कळतो. लय डेंजर पोरगे, लय डेंजर. धर ये. दादा आज लवकर उठले. ते सगळे दादा बोलू राहिले की तू वर जाय वर जाय. तो पोरग लय गुणाचं बाई, लहान पोरग लय आमक आहे. मी म्हणजे तो मला शब्द नाही बोलत. तू चरा 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 भाजी लागली. मग असं वाटत आज झोपेलच नाही तर मग तू मीटिंग पटकन चालू होतो. म्हणजे लवकर उठलं तिकडून तुम्हाला प्रॉब्लेम आहे, लेट उठलं तिकडून प्रॉब्लेम आहे. मग तो लवकर जर उठला ना आम्हाला सळू कपडू त्या पायला मला असं वाटत, आम्हाला असं वाटत याची पटकन मीटिंग चालू नाही. तसं काही नाही, लवकर उठलेला पाय. आणि यांच्याबद्दल काय वाटत तुम्हाला? त्याच्याबद्दल काहीच नाही वाटत. तो येतो आवडतो खातो पितो खरंच नाही वाटत, काहीच नाही वाटत. त्याच्यामध्ये मला वाईट गुणच दिसत. दिसायला लागला तरी मी चष्मा काढून टाकेन. दिसायला लागलं मग त्याला जोडून काढते. याला तसं हाणू शकत नाही मी. दादा तुम्हाला काय वाटतं किती वेळा मार खाल्ला असं यांनी? हो थांबा ना. दादाला काय वाटतं की यांनी किती वेळा मार खाल्ला असं? नाही आत्याचा. नाही माझा नाही, आत्यांचा. नाही आत्याचं किती वेळा नाही आत्या म्हणे तो चुकला तर मी त्याला हानी ते. मग तुम्हाला श्रीकृष्ण सुद्धा चुकला होता. देव चुकू शकतो पण कृष्ण सुद्धा चुकला होता. तो चुकन म्हणून नवल काय असं दिसणार नाही. बाहेर नसेल त्या बॉक्स मध्ये फिट बसत तिकडे आमचा बॉक्स कवाची आप दिली सारं सामान काढून पण तुम्ही ठेवा ना. Oh my God. काय तुम्ही म्हणते चुकतो की नाही? मग माणूस असले तर चुका हा माणसात तुम्ही नसले तर चुकतो माणूस. चुकल बाई पण नाही दाजरी दिसतच नाही. ही भाजी नको मला, ती भाजी नको मला. सकाळी मला गप खाय का बटाटा म्हणजे लय शहाणं झालं म्हणलं होती. तुला प्रत्येक कालवण आवडत नाही. गप निघून गेला. मग रात्री गौरी शेंगावरून बोलले ना. हा
तुला नाही खायचं, साऱ्या घरांनी खायचं म्हणलं जा बरं. तेवढ्या बाबतीत तुम्ही हा? चांगले असं आपल्याला म्हणायचं. तुम्ही त्या हा. बाबतीत चुकत नाही. म्हणलं ते पोरग बाय बरोबरच याच्यात जे पण दिलं माझी ते स्टाईल खाऊन चालू घे. आहे. मी बोललो तर गपचूप येऊ गेला, काही म्हणलं नाही असं. खरंच नाही म्हणलं गप राहिला गप, परत आवाज नाही काढ. Bro, त्याच्यात you are त्यांची not तारीफ. getting it, bro. श्रुती तो पाहिलं नाही, जाऊ दे बसला नाही गपची. हा तसं ती मी पेटी वाजली. हा उलटा चालू बोलतो. आता तो लग्न व्हायले, तुला पोरग व्हायले, तू काय मला तो असं बाहेर आणून ते तुकड्या वाजता नाही केला. श्रुती म्हणे मी शेंगदाण्याचे म्हणलं शेंगदाण्याचे अगं पण चिंच, आई बापांची डिअर किती नाही बोल बोलणार. भाऊ. आई बापांची म्हणलं करू नको काही कुठे किती भाऊ आहे. आई बापांची गुण पोरांमध्ये येतात है ना? त्याच्यात तेवढे चांगले गुण आहे त्याच्यात पण आले हा, तुझ्यात पण येईल, पण तू त्याचा वापर नाही कधी. रग्गे लावानी करू. सकाळचं उदाहरण देऊ का? मी काय म्हटलं, मला ती आपली मोठी चटई आहे ना, ती एकटी धरता आहे ना, आधी मी आदळून पाहिली ती धरताची आहे, ती वरून आता बाई खाली. सेम दादावानी त्याचा रंग मी गेला काय आहे. म्हणलं, अहो मला एवढी चटई वरून धरू लागा, आपण झटकू. 10 वेळा तिला खिस 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 केली, हसत हसत निघून गेली. तर गाईस एवढ्यात ना आम्हाला दोघींना काय माहिती काय गुलाबजाम खाण्याची खूप क्रेविंग होती. म्हणजे कोणी कुठं जाऊ आम्ही गुलाबजामच सांगतो, दुसरं काहीच सांगत नाही. आणि दादा दरवेळेस जाताना आम्हाला विचारतं की तुम्हाला काही खायचं. तर मागच्या वेळेपासूनच आम्ही सांगतोय की आम्हाला गुलाबजाम आणा. यावेळेस पण आम्ही गुलाबजामच सांगितले होते. तर हे खाली गेले, तेवढे दादा पण आले. तर हे आता त्यांनीच गुलाबजाम घेऊन आले आता. हां शुक्र घेऊन नाही म्हणजे तुला खायला घेऊन चाललं ना तिला पण घेऊन जा. दीदी दीदी काय दीदी झोपेली म्हणे त्यांना उठल्या का मग देतो म्हणे. हो का. तर आता याच्यातला दीड गुलाबजाम खायचा आहे. दीड त्यांचा, दीड माझा. त्याच्यातला अर्धा त्यांचा खाऊन झालेला आहे. अर्धा खाऊन झालाय. मग तू एक सगळं तसं मला राहू दे एक तू अर्धा तू खाय असं मग अरे म्हणतो बुद्धी 3 आणले होते हा. त्याच्यात मी खाल्ला कळलं मला. अर्धा ना एक तुला घे तो एक सगळं तसाच राहू दे मला. कळलं मला कळलं. पण चेहरा तिकडून दाखवायला बरं होता कॅमेरा कसा तो चेहऱ्यावर किती प्रश्न चिन्ह प्रश्नचिन्ह नाही मला. काय झोप करायचं एवढं असं नव्हतं यार. 2 मी खाल्ले तर काय होईल असं होतं. तो कळलं का काही पण. मला काय एवढी येडी नाही मी. दोन तू काय अर्धा मला नका जाऊ द्या आता. तुमचं काय घेऊन टाका. मला पचणार नाही तो. हे काय चकना आणला काय बाकीचं. कानोडी मस्त झोपलाय आता. आणि आमची चालली स्वयंपाकाची तयारी. तर आज आम्हाला कुळथाची जिलेबी बनवायची आहे आणि बाजरीच्या भाकरी. तर इथं कुळथाचं पीठ आणि कोथिंबीर घेतली आहे. यात लसूण, मिरची, जिरे हे सगळं वाटण घेतलं आहे. आता हे टाकून याच्यात मळून घ्यायचं. जिलेबी तर शिजायला टाकली आहे. तर भामट उठला का तू? हा? भामट 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 लाजत होता लय लाज होता. आत्ताच उठलाय पण इतका लाजू राहिला ना. असा नवरा सगळ्यांना पाहिजे. मला म्हणजे मी जिलेबी परतवतो, तू भांडे घेतो पर्यंत जेवायला. एवढं काम केलं का तुला तेच सांगायला सांगितलं तू एवढं काम करते ते पण मी ब्लॉगवर सांगते मी हे केलं मी ते केलं. नाही पण मग एवढं काय विशेष वाटतं की नवऱ्याने एखादं जर काम केलं तर विशेषण का बनतं वाटतं आता कायच सांगा समाजामध्ये तुम्हाला. किती 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 ते हे हे तर त्यानं हे झाले हा ते ह्याच्यामुळे ते हेच झालं नाही का. हा ना. नवऱ्यांचं काम बी खूप वाटायला लागलं. नवऱ्याने ग्लास भरून घेतला तरी तो लय वाटत. लय वाटायला लागलं खरं आहे चुकीचं आहे माहिती का. म्हणजे नवऱ्याने स्वयंपाक केला तरी काहीच वाटलं नाही पाहिजे ना. नाही, पण थोडीफार हेल्प करायला पाहिजे ना. हा का. उद्यापासून रोज त्याचं बायको expectation नाही ठेवलं पाहिजे. अजून घ्या ना थोडीशी याच्यात का नंतर परत तर उद्या. तर परत एकदा सेकंड टाइम बर बसला. ये एक ही दिन में सारे माइलस्टोन कंप्लीट करेगा क्या ये? येस दादू चलने भी लग जाएगा थोड़ी देर में. बसला ना. काना बसला पटकन या पायला. बघ कसे रडू राहिले. का बरं रडते हो.
ओ का बरं वाईट वाटतंय इराणचं आणि इस्रायलचं युद्ध चालू. तुम्ही कोण टेन्शन घेऊ राहिले घेण्यास भारतात गॅस नाही राहिला ना त्याच्यात. आपल्याला हाय गॅस टाकी तुम्ही झाली ना बरं त्यांचं युद्ध चालू आहे त्याच्यामुळे त्यांना दुःख झालं गॅस भेटायला इराणची सासूरवाडी काय का हो? हिरांची सासूरवाडी काय मग इराणमध्येच गॅस तयार होतो सगळा. नाही ग पळा 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 ये टुकडुक टुकडुक. हे पाहिजे साहेब खाली इतके रडत होते आणि इथे येऊन यांना काम करायचं होतं. एवढ्या लवकर काम करून काय करायचंय दादू आपल्याला. आता एवढ्या एआयच्या ऍडव्हान्स जमान्यामध्ये आम्ही मागे राहून गेलो मग काय करायचं. हा मग बरोबर आहे. हा आम्हाला आमचे फोटो पाहण्याचं पाहावं लागेल ना अप टू डेट राहावं लागेल नवीन नवीन टेक्नॉलॉजी सोबत. त्याच्यामुळे आमचा रोज प्रयत्न असतो स्वतः येऊन काहीतरी शिकायचा. अरे सगळी दुनिया पुढे निघून गेली आणि आम्ही तसेच मागे राहून गेलो मग काय करायचं. हा ना हा त्याच्यामुळे रोज इथे यायचं आणि कीबोर्डवर बटणं दाबायची. मग शिकून घ्यावं लागत्या गोष्टी. लय काम करती बाई तू.